समोरच्या व्यक्तीला तुम्ही मेसेज टाकलेला आहे, लक्षात घ्या. तुमचा मेसेज समोरच्या व्यक्तीकडे पास झालेला आहे. तुम्ही आतुरतेने वाट बघताय की तुम्हाला रिप्लाय मिळेल, परंतु समोरचा व्यक्ती तुम्हाला कवडीमोल किंमत देतोय, तो क्षुल्लक समजतोय, लक्षात घ्या. त्यांनी तुमचा मेसेज बघितलाय, परंतु त्यांनी तिथे मेसेजमध्ये सेटिंग केलेली आहे, त्यामुळे तुमच्याकडे ती ब्ल्यू टिक आलेली नाही आहे, लक्षात घ्या. त्यांनी गांभीर्याने घेतलेले नाही तुमचा मेसेज, आणि तुम्ही मात्र त्या मेसेजची वाट बघताय. त्या मेसेजला उत्तर नाही मिळालं म्हणून तुम्ही दुसरा मेसेज केलेला आहे, पण त्यालाही उत्तर दिलेलं नाही आहे. आता इथे तुमची मानसिकता खराब होत चाललेली आहे. तुमच्या मनामध्ये हुरहुर झालेली आहे की माझा मेसेज का बघितला जात नाही आहे, पण प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने तुमचा मेसेज बघितलेला आहे. तुम्ही खूप नाराज फील करताय, परंतु या क्षणाला मी ते एवढंच सांगतो, सोडून द्या त्याला ईश्वराच्या याच्या रस्त्यावरती. त्याचं जे कर्म आहे ते होऊन जाईल, परंतु तुमचं खच्चीकरण करू नका तुम्ही. कारण काय, त्यांनी तुम्हाला केव्हाच डिलीट केलेले आहे तुमच्या आणि त्यांच्या माइंडमधून. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांची काळजी आणि खंत जी करताय ते करू नका. सोडून द्या विषय आणि व्हा परत खंबीर. दाखवून द्या, तू नाही तर मी आहेच, मी सगळं करून दाखवणार आहे. मला पार्टनर पुन्हा एकदा नव्याने मिळेल, दुसरा पार्टनर, सुंदर पार्टनर, जो नव्याने माझी आयुष्याची सुरुवात होणार आहे, नव्याने साथ देणार आहे. व्हा तयार. नाही आता आपण खंत करत बसायची नाही आणि आपली मानसिकताही खराब करायची नाही आहे. देवानी जे जीवन दिले ना, ते चांगल्या कामासाठी वापरायचं आहे, सकारात्मकतेसाठी वापरायचं आहे. लक्षात घ्या, हे सर्वांसाठीच आहे. प्रत्येकाच्या जीवनात अशा घडी येतात, वेळ येते, पण पुढेच जायचं असतं.